नमस्कार, मी डॉक्टर स्वाती नेक्स्ट स्टेप अकॅडमी तर्फे BAMS प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या सगळ्यांच्या ज्या काही डिमांड्स होत्या त्यांच्यासाठी खास आपण ही नवीन संस्कृत विषयाची सिरीज चालू करत आहोत, ज्यामध्ये अगदी बेसिक पासून अबकड पासून सगळं काही तुमच्या हातात असणार आहे. तुमच्यासाठी खास डिटेल्स मध्ये एक्सप्लेन केलं जाणार आहे. यामध्ये संस्कृत हा विषय प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना 300 मार्काला आहे. 200 मार्काचे थेरी, पेपर 1 पेपर 2 100 मार्क प्रत्येकी आणि 100 मार्काची व्हायवा. तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा असलेला फक्त परीक्षेच्या दृष्टीने नाही तर पुढे चालून सुद्धा प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष किंवा तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सगळ्या संहिता जो आयुर्वेद मुख्य आहे तो संस्कृत भाषेतून असल्यामुळे हा विषय सखोलपणे जाणून घेण्याची अत्यंत आवश्यकता असल्याने आणि सगळ्या विद्यार्थ्यांचे डिमांड असल्यामुळे आपण ही सिरीज लॉन्च करत आहोत, ज्यामध्ये आपण प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी अगदी बेसिक पासून या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. ठीक आहे, तर आज आपण पाहणार आहोत देवी सरस्वतीला नमस्कार करून आपण संस्कृत वर्णमालेविषयी सखोल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, संस्कृत वर्णमाला म्हणजे काय तर वर्णानाम समूह वर्णमाला. वर्ण म्हणजेच सगळ्यात सूक्ष्म भाग, भाषेचा सगळ्यात सूक्ष्म भाग, त्याला आपण वर्ण किंवा अक्षर असं म्हणतो. आणि त्यांच्या समूहाला, त्यांच्या एकत्रीकरण असलेल्या ग्रुपला आपण काय म्हणणार आहे, वर्णमाला. वर्ण जे आहेत ते दोन प्रकारचे संस्कृत मध्ये आहेत, ते म्हणजे स्वराः व्यंजनानि च. स्वर आणि व्यंजन. स्वर म्हणजे काय, स्वर म्हणजे स्वयं राजन्ते इति स्वराः. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जसं आपण इंग्रजीमध्ये वॉवेल्स असं म्हणतो त्यांना, AEIOU, तसं संस्कृत मध्ये स्वर ज्यांना उच्चारणासाठी दुसऱ्या कशाची आवश्यकता लागत नाही त्यांना आपण स्वर असं म्हणतो. आणि व्यंजन म्हणजे इंग्रजी मधले कन्सोनंट्स, ज्यांना उच्चारणासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते त्यांना आपण व्यंजन असं म्हणतो. मग हे स्वर किती आहेत बरं तर संस्कृत मध्ये स्वराः त्रयोदश, म्हणजे एकूण स्वर आहेत 13. अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ऋ, लृ, ए, ऐ, ओ, औ. आता तुम्ही म्हणाल हे अ, आई आम्ही पहिलीतच शिकलो, परंतु नीट लक्ष द्या विद्यार्थ्यांनो, यामध्ये तुम्हाला एक जास्तीचा स्वर दिसत असेल तो आहे लृ, जो मराठी भाषेत आढळत नाही. आणि हा जर बारकाईने पाहिलं तर ह्याचा दीर्घ नाहीये, हा नेहमी काय असतो, ह्रस्व असतो, लृचा दीर्घ नाही. आणि त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट ह्याच्यात पाहण्यासारखी आणि नोट डाऊन करण्यासारखी आहे, ते म्हणजे ए, ऐ, ओ, औ हे चारही स्वर, यांना आपण संयुक्त स्वर असेही म्हणतो, हे कायम दीर्घ असतात, ह्यांचा ह्रस्व नाही. ए हा ऐचा ह्रस्व नाही, प्लीज नोट इट डाऊन. त्यानंतर आपण बघूयात जे स्वर आहेत त्यांचे आपण दोन प्रकार इथे पाहिले आहेत, ह्रस्व आणि दीर्घ. आणखी एक प्लुत हा वैदिक संस्कृतामध्ये असतो, तो आपण पुढे पाहणार आहोतच. ठीक आहे, आणि हे ह्रस्व आणि दीर्घ स्वर, त्याचप्रमाणे तिसरा प्रकार प्लुत, हा एक तिसरा प्रकार स्वरांचा झाला. व्यंजन किती आहेत एकूण तर 33, म्हणजे 33. ठीक आहे, 33 व्यंजनाज और कॉन्सोनंट्स आर देयर इन संस्कृत. त्यांचे प्रकार जर पाहिले आपण तर वर्गीय व्यंजन, अवर्गीय व्यंजन. अवर्गीय व्यंजनांचे पुन्हा दोन प्रकार पडतात, अंतस्थ आणि ऊष्माण. यांच्याबद्दल आपण सखोल माहिती पुढे बघूयात. स्वरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण पाहिलं ह्रस्व आणि दीर्घ हे प्रकार पडतात. ह्रस्व स्वर 5 आहेत, अ, इ, उ, ऋ, लृ. आणि ह्रस्व कोणाला म्हणायचंय तर ज्यांच्या उच्चारणासाठी एक मात्रा काळ लागतो त्यांना आपण ह्रस्व असं म्हणतो. मग एक मात्रा म्हणजे काय तर संस्कृत व्याकरणाच्या भाषेत बोलायचं झालं
तर आपली पापणी वरून खाली येईपर्यंत जेवढा काळ लागतो त्याला एक मात्रा काल किंवा नाडी आपली पल्स जेवढी पडते. जर तुम्ही आता शिकणारच आहात, फिजिओलॉजीमध्ये तुम्ही पाहिलं असेल एक नाडी म्हणजे किती, तर मिनिटाला 72 ठोके असतात. म्हणजेच जर तुम्ही एक्झॅक्ट काढायचं ठरवलं तर 0.8 सेकंड्स हा एक मात्रा काळ आहे. म्हणजे एवढ्या काळात आपण ऱ्हस्व स्वराचं उच्चारण केलं पाहिजे. ठीक आहे. अ इ उ ऋ ऋ हे 5 ऱ्हस्व स्वर आहेत आणि आ इ उ ऋ ए ऐ ओ औ हे 8 दीर्घ स्वर आहेत. यांना आपण 2 मात्रा काळ उच्चारणासाठी घेणार आहोत. ठीक आहे. आता आपण व्यंजनांचे प्रकार बघूयात. व्यंजनांचे प्रकार एकूण आपण व्यंजन पाहिले 33. मुख्य 2 प्रकार आहेत, वर्गीय व्यंजन आणि अवर्गीय व्यंजन. मग वर्गीय व्यंजन म्हणजे काय, तर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. क ख ग घ ङ आपण शिकलेलो आहोत. ह्याला आपण क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग असं म्हणणार. म्हणून यांना नाव दिलंय वर्गीयाणी किंवा वर्गीय व्यंजन. मग हे जर आपण पाहिले तर हे 5 आहेत प्रत्येक वर्गामध्ये आणि 5 वर्ग असल्यामुळे त्यांची संख्या येते 25. ठीक आहे. तर हे जे आहे हे प्रत्येक व्यंजन हे ह्यामध्ये स्वर मिसळलेला नाही. त्यामुळे आपण जर क आपल्याला उच्चारायचं असेल तर आपण ते कसं उच्चारणार आहोत, क व्यंजन प्लस अ स्वर बरोबर क पूर्ण असं ते तयार होत असतं. आणि ह्याचा उच्चारणाचा काळ असतो तो म्हणजे अर्धी मात्रा. ठीक आहे. नोट डाऊन करून ठेवा. हा पूर्ण टॉपिक जो आहे तो तुम्हाला पेपरमध्ये MCQ साठी मल्टिपल चॉईस क्वेश्चन ह्याच्यासाठी विचारला जातो आणि त्याला योग्य उत्तर आलं तर तुम्हाला पूर्ण मार्क मिळणार, नाही तर पूर्ण मार्क जाणार. त्यामुळे हे तुम्हाला बारीक बारीक पॉइंट्स नोट डाऊन करणं आवश्यक आहे. मग हे क वर्गामध्ये आपण पाहतोय क ख ग घ ङ ह्याचा उच्चार बरेच जण ड करतात, तसा करायचा नाही. ह्याचं जर कॉम्बिनेशन आपण पाहिलं तर नकार असतो आणि गकार असतो. ङ अंग मधला ङ असा उच्चार करणं अपेक्षित आहे. च छ ज झ य ह्याचा उच्चार य असा करणं. वाङ्मय मधला ङ आहे आणि इथे य हा संयम मधला य आहे. दोन्हीतला फरक लक्षात ठेवा, ङ आणि य. ट ठ ड ढ ण पाणीचा ण, त थ द ध न नळाचा न आणि प फ ब भ म हे जे सगळे शेवटचे पंचम वर्ण आहेत त्यांना आपण अनुनासिक असं नाव देतो. तर ह्यामध्ये जसं तुम्ही क ख ग घ ङ च छ ज झ य ट ठ ड ढ ण हे आपण आडवं म्हणायला शिकतो, तसंच पुढे चालून आपण माहेश्वर सूत्रांचा अभ्यास करू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही हे उभं म्हणायची प्रॅक्टिस करा. कच ट त प, खच ठ थ प, गज ड द ब, घज ढ ध भ आणि ङ य ण न म. हे तुम्हाला पाठ होतंय का, नीट निरीक्षण करून बघा. तर हे झालं सगळं वर्गीय व्यंजनांबद्दल. नंतर आपण पाहिलं दुसरा प्रकार आहे अवर्गीय व्यंजन. अवर्गीय व्यंजनांचे 2 प्रकार पडतात, अंतस्थ आणि ऊष्माण. अंतस्थ का बरं म्हटलंय बरं, की यांचं उच्चारण करताना आपल्याला विशेष काय म्हणायचं, आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. तोंडातल्या तोंडात यवरल, तुम्ही पण म्हणून बघा, यवरल आतल्या आत उच्चार होतो. म्हणून आपण यांना यवरलला अंतस्थाहा असं नाव दिलेलं आहे. हे 4 आहेत. आणि ऊष्माण हे यांचं उच्चारण करताना जर तुम्ही पाहिलं, मुखासमोर आपण हात ठेवला आणि श श स ह तर गरम हवा जी आहे आपल्या शरीराची ती बाहेर पडते, त्याचा वापर होतो. म्हणून यांना नाव दिलं आहे ऊष्माण. हे 4 आहेत आणि हे 4 आहेत. अशा प्रकारे आपण पाहिलंय की 25 हे आणि 8 हे मिळून 33. आणि जे अयोग वाह हा एक
विशेष प्रकार आहे. हा स्वतंत्र अस्तित्व नसतो ह्याचं, हा स्वरांच्या शेवटी असतो. त्यामध्ये अनुस्वार, विसर्ग, जिह्वामूलीय आणि उपध्मानीय. जिह्वामूलीय आणि उपध्मानीय विशेषतः वैदिक संस्कृतात वापरले जातात आणि आपल्या लौकिक संस्कृतामध्ये आपण अनुस्वार आणि विसर्ग यांचा वापर करत असतो. आपण आता पुढे बघूयात. जसं आपण पाहिलं की वर्गीय व्यंजन, अवर्गीय व्यंजन, व्यंजन कसे तयार होतात, तर आपण पाहतोय की या व्यंजनांमध्ये स्वरांचा अंतर्भाव केल्यावर आपल्याला उच्चार करता येतो. त्यांचं तिथे प्रॅक्टिस आहे की संयुक्त वर्ण कशा कशाने बनलेले आहेत, विशेष लक्ष देण्याजोगं हे आहे. हे अक्षर कोणतं आहे? तुम्ही सगळे मराठी भाषिक असाल तर ज्ञ म्हणाल, हिंदी भाषिक असाल तर ग्य म्हणाल, आणि हे दोन्हीही उच्चार चुकीचे आहेत. ह्याचं जर आपण कसं बनलेलं आहे हे पाहिलं तर जकार संकलनम किंवा अधिक य, ठीक आहे, आणि मग त्याच्यामध्ये आपण ओ. मग या दोन्हीचं कॉम्बिनेशन जेव्हा आपण करत असतो तेव्हा उच्चार होणार आहे ज्य. ठीक आहे, ज्य हा ज असा लिहिला जातो आणि त्याच्यातच आपण काय करतोय, य मिसळतोय. म्हणजे याचा उच्चार संस्कृत मध्ये ज्य, ज्ञान असा करणं अपेक्षित आहे. हिंदी भाषिकांप्रमाणे ज्ञान किंवा मराठी भाषिकांप्रमाणे ज्ञान, हे दोन्हीही जसं आपल्या लौकिक ह्याच्यामध्ये प्रचलित झालेले आहेत ते अशुद्ध म्हणता येणार नाही, पण संस्कृतात आपण जेव्हा उच्चारण करू तेव्हा त्याचा उच्चार ज्य असा करणं अपेक्षित आहे. बाकीचे तुम्हाला परिचित आहेत, क्ष असो, त्र असो, द्य असो, या सगळ्यांचं तुम्ही एक एकदा लिहून काढणं अपेक्षित आहे. ह्याचा संयुक्त वर्णांचा आपल्याला उपयोग होतो केव्हा, तर पुढे चालून तुम्ही जेव्हा संधी प्रकारांचा अभ्यास कराल त्यामध्ये आपल्याला यांचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या याचा वर्णविच्छेद करायला शिकायचं आहे. इथे पुन्हा बघा, जानम मध्ये किंवा ज्ञानमचा आपण जकार, यकार आणि मग आ म्हणजे ज्या, याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. पुन्हा आपल्या मूळ ह्याच्यावर येऊया. स्वरांचे प्रकार जे आहेत ते ऱ्हस्व, दीर्घ आणि मी जसं सांगितलं तिसरा प्रकार आहे तो प्लुत स्वर. याला 1 मात्रा काळ, याला 2 मात्रा काळ आणि याला 3 मात्रा काळ उच्चारण्यासाठी लागतो. ऱ्हस्व स्वरांचे पुन्हा प्रकार असतात. जसे ते 5 आहेत ते अ, इ, उ, ऋ, ॠ. हे लक्षात ठेवायचे आहे. एक मात्रा कालिकः ह्रस्व स्वरः किंवा ह्रस्व स्वराणाम उच्चारणार्थम एक मात्रा कालः. त्यानंतर आपण बघूयात ह्रस्व, दीर्घ आणि प्लुत. इथे आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट बघायची आहे ती म्हणजे कोणती, तर ह्रस्व अ, इ, उ, ऋ, हे 5 आहेत. दीर्घ आ, इ, उ, ऋ, ए, ऐ, ओ, औ हे 8 आहेत. आणि हे सगळे जे आहेत ते प्लुत असतात. ही गोष्ट इथे लक्षात घेण्याजोगी आहे की ऋ हा ह्रस्व आहे, दीर्घ नाहीये आणि प्लुत मात्र आहे. ठीक आहे, तुमच्या एमसीक्यूच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे. पुढे बघूया. जे आपण वर्गीय व्यंजन बघितली त्यांनाच आणखी एक मुख्य संज्ञा आहे, ती आहे स्पर्श व्यंजन. स्पर्श म्हणजे जेव्हा या व्यंजनांचा उच्चार करत असतो आपण तेव्हा जिव्हेचा स्पर्श कुठे ना कुठे होतो. ज्याप्रमाणे आपण जर अ चा उच्चार केला तर आपली जिव्हा कुठे स्पर्श करत नाही मुखामध्ये, परंतु क चा उच्चार केला किंवा च चा उच्चार करतो तेव्हा आपली जिव्हा स्पर्श करते. ठीक आहे, म्हणून यांना आपण स्पर्श व्यंजन असं पण नाव दिलेलं आहे. यांचं जर आपण पुन्हा पाहिलं तर अंतस्थ व्यंजन यवरल, ऊष्म व्यंजन शशसह आणि लौकिक संस्कृतामधले अयोगवाह, अनुस्वार आणि विसर्ग. एकूण त्यांच्या संख्येविषयी आपल्याला नेहमीच प्रश्न विचारले जातात एमसीक्यूज मध्ये. स्वर एकूण आहेत 13,
स्पर्श व्यंजन 25, अंतस्थ 4, ऊष्माण 4, अयोगवाह लौकिक संस्कृत आपण विचार करतोय त्यामुळे 2, आहत्य म्हणजे एकूण आहे होतात, एकूण वर्ण 48. ठीक आहे. आता ही सगळ्यात महत्वाची स्लाइड आहे. यामध्ये आपण संस्कृत भाषेची मूळ काय आहे त्याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत, इथे आपण पाहणार आहोत. आज नुसती तोंड ओळख करूयात, ह्याचे डिटेल्स पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सखोल त्याचा अभ्यास करू. आज आपण नुसते बघूयात. ह्याला म्हणायचं आहे माहेश्वर सूत्र, प्रत्याहार सूत्र असंही आपण याला म्हणतो, किंवा शिवसूत्र अशीही याला संज्ञा आहे. असं म्हटलं जातं की संस्कृत भाषेची सुरुवात ही भगवान शंकरांनी जेव्हा आपला डमरू वादन केलं त्यातून 14 सूत्र बाहेर पडले आणि या सूत्रांपासून संपूर्ण भाषेची निर्मिती झाली. या सूत्रांना माहेश्वर सूत्र म्हटलं जातं. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे तुम्हाला पाठ असणं, कंठस्थ असणं खूप गरजेचं आहे. ह्याचे वैशिष्ट्य आपण सखोल दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण तोंड ओळख बघूयात. पहिलं सूत्र आहे अ इ ओण, रिल रिक, ए ओंग, आई औच, हय वरट, लण, यमंगणनम, झभय, घडदश, जपगडदश. दिस इज बोथ. खफ छठत चटतव, कपय, शशसर, हल. तर आज तुम्ही याचे कंठस्थीकरण करा आणि सखोल अभ्यास करण्यासाठी दुसरा व्हिडिओ अवश्य बघा. धन्यवाद.